जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. 26 ते 28 जणांना जीव घेतलाय. आता सध्या केंद्र सरकारकडून भारत सरकारकडून भारत पाकिस्तानच्या युद्धाबाबतचे डग आपल्याला दिसत आहेत. काय वाटतं, युद्ध झालं पाहिजे? मला तरी याच्या बाजू काहीच वाटत नाही. एका गोष्टीचं दुःख वाटते, निष्पाप लोकांचा आपले जीव गेला आणि पाकिस्तानला नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांची जागा दाखवली. खूप बरं वाटते. आणि युद्ध झालं तरी आपण इतिहास बघितलाय, आपल्याला काही फरक पडणार नाही. त्या पाकिस्तानने सुरुवात केली, सिंधू खोऱ्यातील पाणी बिगी त्या आपण बंद केलंय. निष्पाप लोकांचा यांनी जीव घेतला, त्याचं मनापासून दुःख वाटते मला. आणि ते दुःख आहे, यांनी जाणून बुजून त्यांची धमक नसताना त्यांनी इथे येऊन आपल्या निष्पाप लोकांचा जीव घेतलाय आणि त्याचाही बदला आपण घेण्याचं काम करतोय. पण माझं पाकिस्तानला एक सरळ सुटसुटीमध्ये, बाबा तुम्ही आमच्या नादी लागू नका. तुमची ना आमची तुलना कधीच कुठं होणार नाही, कारण तुमची जेवढी लोकसंख्या नाही का ती आमच्याकडे तेवढी कैदी आहेत. बरोबर. कशाला नादी लागता मोकार? अनुभव आहेत काय आहेत, तुम्ही का मोकार भारताच्या नादी लागताय? भारत देशांनी मोदी साहेबांनी ठरवलं तर तुमच्या लय नाही अर्धा तास लय होईन भारताला तुम्हाला तिकडे येऊन ठोकायला. पण का तुम्ही सुखाने जागा आम्ही सुखाने जगतोय. तुमचं नुसतं पाणी बंद केलंय तर तुमचं टोनचं पाणी पळालंय. अजून अन्नधान्य ती बंद करायचंय. तुम्ही पाकिस्तानला हा सुझाव देताय, समझोता करताय, पण तुम्हाला असं वाटत नाही का लोकांचा बळी गेलाय, जीव गेलाय? समजवता नाही देत. भारताने प्रत्युत्तर दिलं पाहिजे असं वाटत नाही? नाही, मी त्यांना समजवता नाही देत. माझी विनंती, यांनी मला काय म्हणायचंय, या पाकिस्तानने आपल्या भारताचा नाद करू नये, आपल्या नादी लागू नये. यांनी निष्पाप लोकांचा बळी घेतलाय ना, यांना तर धडक देणार. तुमच्यातला भारतीय जागा होऊन असं वाटत नाही की होणार ना. त्यांना घुसून मारावं? मारणार ना. पण यांनी जर अजून दादागिरी केली ना तर घरात नाही, यांची घरं राहणार नाहीत. यांची घरं राहणार नाहीत आणि ते लवकरच होणार आहे. जसं सर्जिकल स्ट्राईक केलं तसं करणार केलं पाहिजे असं वाटतं? होणार. मोदी साहेब आहेत भाई, सोपं समजू नका. पंतप्रधान मोदी साहेब आहेत आणि ह्याच्याबरोबर सगळे लोक एकत्र आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही पंतप्रधान मोदींना काही विनंती करू इच्छितात? हो, मोदी साहेबांना मला विनंती नाही, पण एक नागरिक म्हणून मी त्यांना सांगतोय, पाकिस्तान यांना सुट्टी द्यायची नाही. आता वेळ आलेली आहे, काळ वेळ आलेला आहे. त्यांना त्यांच्या घरात जाऊन धडा शिकवायचा. भाऊ तुम्ही आमच्या नादी लागा नाही तर नका लागू, पण आम्ही जर तुमच्या नादी लागलो तर तुमचा एक सुद्धा शिल्लक राहणार नाही, हे ध्यानात ठेवा. गप खाताय ना गप राहा. म्हणजे सडतोड उत्तर दिलंच पाहिजे. घरात घुसून मारायची डायरेक्ट. आणि पाकिस्तान यांना समजुतीचा इशारा का देतोय, तुम्ही शांत राहा. का माहिती का, तुम्ही किती वळवळ केली तरी तुम्ही आमच्या पुढं कधीच जाऊ शकणार नाही. तुमच्यात तेवढी धमक नाही. कोणी बी उठतंय सोशल मीडियावर, सिंधू खोऱ्यातून रक्ताची पाठ वाटेल. तुम्हाला थोडंफार तरी पटाय पाहिजे रक्ताची पाठ काय वाटत. तुम्ही जर आमचं पाणी रोखलं तर आम्ही तुमचा श्वास रोकू. श्वास रोखू काय? तुम्ही श्वास देता काय आणून? बघू कोण कोणाचा श्वास रोखतोय. यांचं पाणी बंद केलं तरी यांना पाणी नाही. पाणी नाही. यांचं अन्नधान्य बंद करायचं आपल्या हातात. आपण पाकिस्तानकडून काय घेतोय? केसर. कुणाला गरज आहे त्या केसरची? केसरने काही गुरीच माणसं होते का? नाही खाल्लं तर काही मरत नाही काय? अरे पण तुम्ही जगणार कसे हे विचार करा. आणि रक्ताची पाठ ती व्हायची धमकी नका देऊ. तुम्ही रातोरात पाकिस्तान राहायचं नाही. काश्मीरातले मुस्लिम बांधव भयभीत झाले, त्यांचा आता रोजगारावर गदा आली या हल्ल्यामुळे, बरोबर? त्यांना काय आवाहन करतो? नाही, मी सगळ्यांना आवाहन करण्यापेक्षा मोदी साहेब आहेत ना, पंतप्रधान साहेब हे खूप स्ट्रॉंग आपले भारतीय ऐका ना, त्यांना तुम्ही दिलासा काय देतात? मुस्लिम बांधवांना सुद्धा मी दिलासा देतो. स्ट्रॉंग आहेत. मोदी साहेबांचं मला एक कौतुक करायचं आहे की ते खूप स्ट्रॉंग आहेत. ते निर्णय घेतात ना, ते एक नंबर निर्णय घेतात. आणि त्यांच्या विचारांना आहे ना, आपण सगळ्यांनी आत्ता सध्या साथ दिली पाहिजे. आपण एकत्र राहिलं पाहिजे. आणि काश्मीरमधील हिंदू मुसलमान मानता आहे तुम्ही, किंवा मुस्लिम वर्ग जो असेल त्यांनी सुद्धा एकी ठेवली पाहिजे आत्ता सध्या. आता तुम्ही आम्ही हिंदू वगैरे करण्यापेक्षा गरज नाही. आता पाकिस्तान्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. त्यांनी काळजी करू नका. तुमच्या रोजगारावर सुद्धा मोदी साहेब गदा येऊन देणार नाहीत. मला विश्वास आहे. पंतप्रधानांवर मला विश्वास आहे आणि मी विश्वास ठेवतोय. आपण सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे. कारण जर आपल्यात मतभेद झाली तर ते अवघड जाईल. आपल्यात मतभेद झाले नाही पाहिजे. आपण आता पंतप्रधानांना साथ देणं गरजेचं आहे. तर आपल्या सोबत होते घनश्याम दरोडे.